नमस्कार मित्रांनो, माझं नाव निखिल सकपाळ. तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी तिकडे मराठी चॅनलमध्ये. आजोळी आहे म्हणजेच माझ्या वणवशी या गावामध्ये आहे आणि इकडची अजून पालखी बाकी होती. सो आज 2 तारीख आहे आणि आमच्या वाडीत म्हणजे तेलेवाडीमध्ये आज सकाळी 7 वाजता पालखी येणार आहे. म्हणजे इकडची पद्धत आहे, म्हणजे प्रत्येक वाडीवाल्यांनी पालखी घेऊन जायची आणि त्या टायमात आणून ठेवायची अशी असते. आता सानेवर जायचं आहे पालखी आणायला. हा मागे मामाचं घर आहे आणि सगळे हे वाडी आहे. आत्ता ह्या वाडीमध्ये बरीच अशी मुंबईकर आलेली आहेत. सो मजा येणार आहे आणि ह्या वर्षीची पालखीसुद्धा बघायला भेटणार आहे वणवशी गावची. वणवशी तर्फे पंचनदी म्हणजे ह्या साईडची वणवशी 2-3 वणवशी आहेत दापोलीमध्ये. तर ही दाभोळ साईडची वणवशी आहे. सो त्या गावची पालखी आता जातोय सानेवर सगळे आता निघतोय. या साईडला मामा, राहुलदा, नाग्यादा सगळे तयार झाले. आता जायतोय इकडून सानेवर. सूर्य उदय होतोय तिकडनं. मस्त असा नजारा झालाय सकाळचा आणि या सकाळच्या नजारात आता सानेवरती जायचंय. विदाऊट चप्पल चालायची सवय नाही ना. टेंगावला वाटतो टँगा आहे. पुढचा मामा कसा चालतोय. पण खरं म्हणजे सकाळ सकाळ विदाऊट चप्पल चालायचं. इकडं वाडीचा गावचा वेळापत्रक आहे. पालखी कुठल्या दिवशी कुठल्या वाडीत जाणार. आता ही 2 तारीख आहे. 7 ते 11 वाजता तेलेवाडी. त्यानंतर 11 ते रात्री 1 वाजेपर्यंत गुरवाडीच्या ताब्यात होणार. म्हणजे असे हे टायमिंग टेबल आहेत. आणि उद्या कुठे आहे? 3 तारखेला धातोंडीला आहे. 4 तारखेला वडवाडी, बारेवाडी असे आहेत. धुळवट आहे 7 तारखेला. जर 7 तारखेला इकडे कोणी वणवशीच्या परिसरात आलात तर धुळवटीला नक्की या. ही रात्री जी पालखी आदल्या वाडीतून गेली आहे. सो सगळा हा नाचवत गाचवत त्या वाडीतून गुलाल उडवत रंग उडवत सानवरती पालखी गेलेली आहे. रात्री 1 वाजता आवाज येत होता. बहुतेक देऊळवाडीतनं गेले. आता सानवर चालत जातोय आम्ही. पहिला उठून आलेला तो 7च्या. हा इकडे सान आहे, पालखीचं सान. आणि तिकडे देऊळवाडी आहे ना, 5 मिनिटावर आहे पलीकडे. तर तिकडे देऊळ आहे.
आपण पुढे घेऊ. नाश्त्याला काय आला? नाश्त्याला नाही काय आहे? नाश्त्याला काय आहे? नाश्त्याला काय आहे? काय हाय? वडापाव नाही? प्रत्येकाच्या घरी पालखी जाते आणि कुठून पण बांधातनं आड्यातनं कुठनं पण पालखी जाते. जिथं रस्ता असतो तिथनं हा गावचा फील असतो, गावचा निसर्ग आणि निसर्गातून प्रत्येकाच्या ठिकाणी जाणारी पालखी. आणि आमच्याकडचा खास आकर्षण दापोली तालुक्यातला तो म्हणजे खालूबाजा. पालखीसोबत निशाण असतो जो हिंदू धर्माचा प्रतीक आहे, भगवा. खालूबाजा होता, थोडा हात साफ केला. खालूबाजा असला की माहित नाही पण लगेच हात उठायला सुरुवात होते, कारण लहानपणापासून अंगात खालूबाजा मुरलेला आहे. सो वाजवायला मजा येते कुठंही असू दे. आमच्या आसूतला किंवा इथला वनवशीचा सुद्धा खालूबाजा आहे. तो पालखीसोबत असलेला पालखीचा बाजा आहे, आता वाजतोय खूप सुंदर पहिल्यापासून. आणि यावर्षी आजोबांची नक्कीच आठवण येते, कारण आता एक महिना झाला त्यांना स्वर्गवास होऊन ऑफ झाले. सो पालखीपर्यंत असते तर बरं वाटलं असतं जरा, पण आता त्यांना काय आयुष्यभर मिस करू तेवढंच आहे. आणि इकडं पडवीत इथं आहे ना, या पडवीत बसलेले असायचे, इथं बसलेले असायचे बाबा आणि पालखीची वाट बघत बसायचे. सो त्यांना मिस करू. आता काय करणार, माणूस हा जन्मताच हा मरायला चाललेला असतो आणि त्याचा कधी ना कधी स्वर्गवास असतो, पण त्यांच्या आठवणी आयुष्यभर कायम आमच्या सोबत राहतील. पालखीच्या निमित्तानं त्यांची आठवण काढतोय, कारण दरवर्षी पालखीला असायचे ते एक वेगळीच धमाल असायची. सो आता पालखी थोड्याच वेळात आमच्याकडे येईल. आई वगैरे आली मुंबईतनं, मम्मी वगैरे, माझी मावशी आहे. सो आतमध्ये सगळे हाक मारायला वगैरे आलेत. सो आतमध्ये आहेत सगळे.
मी पुष्पाबाई पण मोठी आहे, पुष्पाबाई मोठी आहे. पुष्पा कोणला बोलतो? आता मनसवाली कोणत्या नावाने वहिनीच्या आहे. दूर करशील म्हणजे पाठीची 7 रुपये राशील राजू कशी पुढची घरा घेशील. आजोळची पालखी झाली 12 वाजता. पालखी दुसऱ्या वाडीच्या ताब्यात दिलेली, म्हणजे गुरवाडी त्याच्या. आणि अजून 7 तारखेला धुळवट आहे. 7 तारखेला देवळामध्ये जाईल. सो पालखीला खूप मजा असते आणि बराच असा माहोल असतो. खूप मजा येते पालखीला. आता ह्या व्हिडिओमध्ये मी फॅमिलीला इन्वॉल्व जास्त केलं नाही. सो समजा, कारण बाबांचं असंच झालं आहे. आणि बरीच जण हाक वगैरे मारायला वगैरे घरी वगैरे येत होते. आणि बऱ्याच अशा गोष्टी मिस झाल्यात माझ्याकडनं. कारण गावीसुद्धा गेलो की जबाबदाऱ्या आणि कामं अशी पडतात ना, त्यामुळे शूट वगैरे बाकीचा राहून घेतो. आत्ता आलो आहे मुंबईला येऊन व्हिडिओ एंड करतो आहे. सो प्रवासाची वगैरे काही व्हिडिओ केली नाही. आज सकाळी बसलो, म्हणजे हा दुसरा दिवस आहे. सकाळी 9 वाजता बसलो, दुपारी आलो इथे मुंबईला.
तो प्रवास वगैरे सुखाचा झालेला आहे. तर पालखीची, वणवशी गावच्या पालखीची कशी वाटली व्हिडिओ आवर्जून कळवा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, आंब्याचा वाटा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा. बाय बाय.